नमस्कार, मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। अशा पद्धतीचा सुशोभीकरणाचा हा कट्टा लोकार्पित झालेला आहे। मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करीन, आपण सन्माननीय सुमित दादांना विनंती करते, आपण आदरपूर्वक आपले लोकनेते, आपले लोकप्रिय नेते सन्माननीय कपिल उपाध्यक्ष भाजपा बुलंदशहर जिल्हा आणि विशालजी तदनंतर स्वागतासाठी स्वीकारावे। त्यानंतर यांचं उपजिल्हा प्रमुख स्वागत करतात संजय काबूकर, जिल्हा प्रमुख सन्माननीय सुंदर शेठ नाईक यांचं देखील आपण शुभ हस्ते स्वागत या मंचावर खास सोलापूरहून आलेले श्री सुभाष माने साहेब, रुपेश म्हात्रे साहेब, प्रवीण पाटील साहेब आणि सन्माननीय मंच हर्षल पाटील आणि माझे सगळे बंधू भगिनींनो, खरोखर जे विचार यांनी केले असतील एकदम चांगले विचार आहेत। कारण का ह्या थोर पुरुषांनी एक एरिया, एक माणूस असं नाही केलं, पूर्ण समाजाला एक न्याय द्यायचं काम केलं, पूर्ण समाज बदली करण्याचं काम केलं। ज्या समाजाला अडचण असायची, ज्या समाजावर अत्याचार असायचे, ज्या हिंदू धर्मावर मोगलांनी राज्य केलेलं, मोगलांचे अत्याचार होते, अशा धर्माला पूर्ण त्यांनी एकत्र करण्याचं काम केलं। असे थोर पुरुषांचे आज जे स्टॅच्यू लावले त्याबद्दल मी हा पूर्ण यांच्या पूर्ण कमिटीला, यांच्या पूर्ण सगळ्या यांचे जे आधी हे काम करणारे सगळे असतील, छोट्याशे मोठ्यापर्यंत सुमित पाटील पासून तर खालपर्यंत एक कार्यकर्त्याचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कारण का आज आपण काम करतो फक्त आपल्या क्षेत्रासाठी करतो आणि राजकारणासाठी बहुतेक लोक करतात, पण हे राजकारण नाही केलं यांनी फक्त समाज, माझ्या समाजाला कुठे नेऊन ठेवायचं आहे आणि आज माझा समाज कुठे आहे, त्याच्यावर किती अत्याचार होत आहेत, असे विचार मनात येऊन आपलं घरदार त्याग करून समाजासाठी, धर्मासाठी या सगळ्या थोर पुरुषांनी एक मोठं बलिदान दिलं। त्या बलिदानचा आज आपण सगळीकडे बघतो, आज त्यांच्यासाठी सगळेजण आपण सगळे एकत्र आलो का त्यांच्यामुळे आलो। कारण का त्यांनी हेच केलं नसतं तर आपण कधी एकत्र यायचा प्रयत्न पण केला नसता। काही असून दे, त्यांच्या कुठल्या एका दिवसाला तरी आपण एकत्र येतो, नाहीतर राजकारण तर 12 महिने चालूच असते। आज आपण बघितलं का सगळीकडे माननीय साहेबांनी सांगितलं की सगळीकडे हे असे पुतळे व्हायला पाहिजे, अशा थोर पुरुषांची हे केलं। आणि आजच्या युवा पिढीला हे समजलं पण पाहिजे या थोर पुरुषांनी आपल्यासाठी काय केलं, आपले समाज कुठे होता आणि आज समाज कसा चांगल्या पद्धतीने एकत्र आला आहे, ह्या थोर पुरुषांनी म्हणजे आपल्या युवा पिढीला हे समजलं पाहिजे। ह्यासाठी मी परत एकदा सुमित पाटील आणि त्यांचा पूर्ण ग्रुप यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे ते कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक सुमित पाटील, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे असलेल्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या शिल्पाचं उद्घाटन झालेलं आहे। मी या शिल्पाचं रीतसर उद्घाटन झालं असं जाहीर करतो। खरं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सगळ्यांना समानतेचा ज्याने अधिकार दिला राज्यघटनेच्या माध्यमातून,
ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्यांना वंदन करतो आणि खऱ्या अर्थाने मार्कंडेश्वर आणि सहस्र अर्जुन यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या ह्या पद्मानगरसारख्या भूमीमध्ये अशा प्रकारचं शिल्प उदयाला येत आहे. निश्चितपणाने भाग्याची गोष्ट आहे. मी सुमित पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की माझा निधी एका योग्य कारणासाठी आपण लावला, त्याबद्दल आपल्याला मी विशेष धन्यवाद देतो. खरं तर मी नेहमी सांगतो की अशा प्रकारच्या महामानवांच्या कलाकृती शिल्पाच्या माध्यमातून जेव्हा आपण समाजाच्या समोर आणतो तेव्हा येणाऱ्या भावी पिढीला निश्चितपणाने ह्यातून प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणावा, तर जो 25 किलोची तलवार एका हाताने उचलतो त्याचं नाव येसाजी, 2000 सैन्यांशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी, 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्यापर्यंत घोडा जो दौडवत आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या कळपात घुसून शत्रूच्या कळसाचा झेंडा कापून जो आणतो त्याचं नाव धनाजी. छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती जो कल है उसकी आज शुभेच्छा देता हूँ. आज छत्रपति शिवाजी महाराज के जयंती के पूर्व संध्या के कार्यक्रम में उपस्थित सभी मैं मान्यवरों का तो मैं धन्यवाद देता हूँ, आभार व्यक्त करता हूँ. माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवाजी माने साहब और हमारे अध्यक्ष हर्षल जी पाटिल और इतर मान्यवर सभी को मैं धन्यवाद देता हूँ, सबका आभार व्यक्त करता हूँ. अच्छा, यहाँ पे आज कार्यक्रम अनपेक्षित, जो मुझे लगता नहीं था कि पद्मानगर में मैं ये वास्तु बनाऊंगा और ये वास्तु का प्रोग्राम का ये इतना भव्य दिव्य कार्यक्रम यहाँ पे होगा मुझे अपेक्षा नहीं था. लेकिन लोगों ने यहाँ पे जो जब से ये मैंने काम चालू किया जब से पद्मानगर में मैं नगर से जुड़ा हुआ कार्य यहाँ आ रहे जैसे माननीय हमारे केंद्रीय मंत्री जी के माध्यम से कॉन्क्रीट रोड की वाइंडिंग में जो जगह बची थी उसमें आज ये पहले चित्र का उनके माध्यम से आज ये मैं कर सका. मैं पूरे पद्मानगर वासियों का धन्यवाद देता हूँ कि उन्होंने जो मुझे मेरे ऊपर विश्वास रखा था, किधर न किधर वो विश्वास के ऊपर मैं खड़ा उतरने की कोशिश कर रहा हूँ. और मेरे साथी फाउंडेशन में मेरे कार्यालय के सभी मेरे साथी, मेरे पद्मानगर के सभी युवा इस कार्य में मेरे साथ में थे. और आज ये तैलचित्र और ये दीवार बनाने के लिए बहुत सारी अड़चनें यहाँ पे आई. उसमें राजकीय अड़चन भी थी और सामाजिक अड़चन भी थी, लेकिन सभी लोगों ने, सभी समाज के लोगों ने मुझे साथ दिया और मुझे कहा, पहले बनाने से पहले बहुत सारे अड़चनें हैं, लेकिन देखने के बाद सबने कहा कि ये आप जो कर रहे हो सभी समाज को लेके एक अच्छा कार्य कर रहे हो, आपको हमारा आशीर्वाद है. तो लोगों ने मुझे यहाँ पे आशीर्वाद दिया और ये मैं वास्तु यहाँ पे खड़ा कर पाया, उसका सब श्रेय पद्मानगर वासियों की सभी जनता को जाता है, मेरे कार्यकर्ताओं को जाता है, मेरी माता बहनों को जाता है और विशेषतः हमारे पत्रकारों को जाता है जिन्होंने पद्मानगर का एक अच्छा मैसेज पूरे भिवंडी में देने का काम. देवी रे